कंपनी तू नलिनीच्या नावावर केलीस ना, मग कशाला चाललायस कंपनीत? अरे असं काय? हा काय भारी लुक देऊन जातो ना, एकदम रापचिक. एक रापचिक देऊ का तुला? एवढी हौस होती याला कंपनीत काम करण्याची, तर कशाला कंपनी त्या नक्तीच्या नावावर केली? नक्की नाही आई, नली नली. त्या नलिनीच्या नावावर करूनच आमचं वाटोळं केलं ना. त्यापेक्षा सौरभच्या नावावर करायची. हे, जे दिलं ते दिलं. तुला वाटेल ते कर. वीक, आग लाव, धर्मदान कर, चालव, तुला हवं ते कर. नले घे पोहे. नकोय मला खायला. अगं असं कसं नको? घे. नली, खाऊन घे. काल रात्रीपासून आपण जेवलो नाहीये. आणि या सगळ्याला तोंड द्यायचं असेल तर तब्येत धडधाकट पाहिजे, त्यासाठी खायला पाहिजे. दर घे. माझी इच्छा नाहीये खायची, प्लीज मला फोर्स नको ना करूस. अशी कशी इच्छा नाही? आता तुझं ठरलंय ना, ती सगळी कागदपत्र वेदच्या नावावर करायची. झालं तर मग आता काय झालंय? घे. खरंय, आधीच तुला खूप मनस्ताप झालाय नली. असं करू नकोस. आणि आता हे बघ, आपलं आपलं आयुष्य आता आपल्याला बघायला पाहिजे. आपलं ठरलंय ना आपण बाहेर जायचं, ते आपण दुसरीकडे जाऊन राहू आणि मग तिथं जाऊन ती कागदपत्राची कामं करून घेऊ. बस. आई नकोय मला. मी तुम्हाला कालच क्लिअर केलंय ना हे. जोपर्यंत माझ्या नावावरची कंपनी मी वेदच्या नावावर करत नाही, तोपर्यंत आपण इथून कुठेही जायचं नाहीये. आणि मी त्याचं काम आत्ताच सुरू करते. येते मीच. तू आधी खा तरी. नली, खाऊन तरी जा. शंकर काका, काय करतो? कुठे गेलीस गडबडीत? शंकर काका, माझ्या मनावर ना कंपनीच्या कागदपत्रांचं खूप ओझं होत आहे. मला ना यातून बाहेर पडायचं आणि त्यासाठी मी एक तोडगा शोधून काढलाय. तेच काम करायला निघाले. कसला तोडगा? सांगते मी तुम्हाला, बसा ना. सासूबाई मला म्हणाल्या की वेदने आधीच गैरसमज करून घेतला. तुला तुझ्या नवऱ्याचं प्रेम परत मिळवायचंय, विश्वास परत मिळवायचा आहे ना, तो गोदावरी इंडस्ट्रीजचे पेपर माझ्या नावावर करावे. अच्छा, म्हणजे दादा आणि बहिणी दोघंही कागदपत्र स्वतःच्या नावावर करून घ्यायच्या प्रयत्नात आहेत. तर हे म्हणजे आगीतून फोफाट्यात जाण्यासारखं आहे. दोघे किती स्वार्थी आहेत. म्हणजे दादाला माझ्याकडून हेच काम करून घ्यायचं होतं. काय झालं शंकर काका? हा, नाही काय नाही, विचार करत होतो. कंपनीची कागदपत्र ही छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी जबाबदारी आहे.
कोट्यवधींची मालमत्ता आहे. हे बघ, मला वाटतं घाई गडबडीत कुठला निर्णय घेऊ नकोस. थोडं थांब आणि विचार करून पुढचं पाऊल टाक असं मला वाटतं. बरोबर बोलताय तुम्ही काका, पण एवढी मोठी जबाबदारी मी कशी पेलू? म्हणजे मला ना लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर पडायचं. म्हणजे कसं, एकदा का मी त्या कंपनीचा मालकी हक्क खोतांवर दिला ना, की माझ्यावर कुठचा चुकीचा आळ सुद्धा येणार नाही. ठीक आहे, पण त्याआधी मी सांगतो ते काम. तू मोरे वकिलांकडे जा. अत्यंत हुशार वकील आहेत ते तुला योग्य मार्गदर्शन करतील आणि रीतसर कागदपत्र तुला बनवून देतील. काका, बरं झालं तुम्ही सुचवलं. मला फक्त त्यांचा पत्ता पाठवा, मी त्यांच्याकडे जाऊन येते. हा, आलेच मी. रमीला बहिणी दादापेक्षा 4 पावलं पुढे आहे. किती कपटी आहे बिचारी नली. बहिणीच्या गोड बोलण्यात आली, पण आई अंबेनंच मला वेळेवर पाठवलं. आई कुलस्वामिनी, नलीचं रक्षण कर. शंभू महादेवा, मी आतापर्यंत आयुष्यात खूप दुःख, उपहास, अपमान सहन केलेत. मी कपटी कारस्थानी आहे असा माझ्यावर कलंक लागलाय आणि हा कलंक मला माझ्यावरून काढून टाकायचा. तेव्हा हा कलंक पुसला जावा म्हणून मी गोदावरी इंडस्ट्रीजचे कागदपत्र माझ्या सासूबाईंच्या नावावर करते. मी हे सासूबाईंना परत करते, यात माझं काही चुकत तर नाहीये ना? शंभू महादेवा, प्लीज कृपा करा. देवा, माझ्यावर लागलेला कलंक दूर होऊ दे देवा. वेदच्या मनात माझ्याबद्दल जो काही गैरसमज आहे तो पण दूर कर. महादेवा, कृपा कर, शक्ती दे मला. शंभू महादेवा, वासंती मावशी कुठे आहेत? वासंती मावशीचा मला खूप आदर वाटायचा. त्या जर इथे असत्या ना, तर मी माझ्या मनातलं सगळं त्यांच्या सोबत बोलू शकले असते. महादेवा, वासंती मावशीची आणि माझी भेट घडू दे. मला त्यांचा खूप आदर वाटतो. शंभू महादेवा, कृपा करा माझ्यावर.